शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन दाखल। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण गोठवण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कोर्टात मागणी करणार। सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी फासलं काळं। प्रवीण गायकवाडांकडून संघटनेच्या नावात छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। माझ्यावरील हल्ला ठरवून केलेला षडयंत्र, मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, ही शेवटाची सुरुवात आहे। संभाजी ब्रिगेड कसं उत्तर देतं सर्वांनाच माहिती। प्रवीण गायकवाडांचा इशारा। काळं फासल्याच्या घटनेवरून शरद पवारांकडून फोन करत प्रवीण गायकवाड यांची विचारणा। झालेल्या घटनेचा शरद पवारांनी निषेध नोंदवला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला। हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारं असून या घटनेचा निषेध करावा तितका कमीच। सुप्रिया सुळे यांचं ट्विट करत प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी, युवकांचं भविष्य घडवण्यासाठी अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण गायकवाड। प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याच्या घटनेवरून अमोल कोल्हे यांची ट्विट करत प्रतिक्रिया। आम्ही सर्वजण प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे। या भ्याड कृत्यामागील मास्टरमाइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा। रोहित पवार यांचा ट्विट। तर गायकवाडांवरील हल्ल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही निषेध व्यक्त। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ल्याचा तीव्र निषेध। आज जो काय प्रकार घडलाय त्याला योग्य तेच उत्तर आम्ही देणार। मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विकास पासलकर यांची प्रतिक्रिया। प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला। हल्ला करणाऱ्या दीपक काटेचा निषेध करावा तेवढा थोडाच। मराठा महासंघाच्या रेखा कोंडे यांची प्रतिक्रिया। लातूरमधील काँग्रेसच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ। रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्याचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। देशातील सर्व राज्यांच्या मतदार याद्या केंद्रीय निवडणूक आयोग तपासण्याच्या तयारीत। मतदार याद्यांमधील बेकायदेशीर नावं हटवण्यासाठी निवडणूक आयोग सखोल पडताळणी करणार। सुप्रीम कोर्टाची याला कायदेशीर मान्यता। आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम वेगात सुरू। मागील 8 वर्षात मुंबईतील मतदारांच्या संख्येत 10 लाखांनी वाढ। मद्यविक्री परवाने देण्यासाठी समितीत अजित पवार नको। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी। कोणताही पुरावा असेल तर कारवाई करू, आधी पुरावे द्या। मद्य परवान्याबाबत जय पवारांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीमुळे विकास कामांच्या निधीला विलंब। पुण्यातील कार्यक्रमात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। घरकुलाचा धनादेश वाटप कार्यक्रमातील हे वक्तव्य। दत्तात्रय भरणे कुठल्या हेतूने बोलले त्यांना विचारतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीमुळे विकास कामांच्या निधीला विलंब होत असल्याच्या भरणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीमुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागतोय। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील भरणेंच्या वक्तव्यावर यात लपवण्यासारखं काही नाही अशी प्रतिक्रिया। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहेच, मात्र लाडक्या बहिणींसाठी सरकार ताण सहन करायला तयार आहे। अमृता फडणवीसांचं विधान। आदित्य ठाकरेंकडून शिंदेंची मिमिक्री करत अप्रत्यक्ष टीका। लाडक्या बहिणींचे सरकारमधले भाऊ गेले कुठे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून म्हणणारे कुठे गायब झाले? आदित्य ठाकरेंचा सवाल। भरणेंनी लाडक्या बहिणींना घ्यावं आणि चंद्रभागेत ढकलून द्यावं। भरणेंच्या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। सरकारचा निधी प्रक्रियेतून येतो, त्यामुळे निधी मिळणार नाही असं अजिबात होत नाही। लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतो, मिळत राहणार। लाडक्या बहिणींना आम्ही निधीपासून वंचित ठेवणार नाही। प्रवीण दरेकरांची भरणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। अजूनपर्यंत माझ्या खात्याबाबत कोणतीही अडचण दिसत नाही। निधीअभावी कोणता प्रकल्प बंद पडणार नाही याची काळजी घेईन। नितेश राणेंची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींच्या निधीमुळे सगळ्याला ब्रेक लागलाय। अधिवेशनातही कोणाच्या हाती काही लागत नाही। मागच्या अधिवेशनातही असंच झालं। संजय गायकवाडांची प्रतिक्रिया। तर अजून वर्षभर निधी मिळेल असं वाटत नाही। गायकवाड यांच्याकडून शक्यता व्यक्त। चुकीचा वागलात तर फेडावं लागणार, हे ध्यानात ठेवा। तुम्हाला देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता। जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांवर निशाणा।
शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू, मुख्यमंत्री त्यांना तुरुंगात नक्की पाठवणार, अनेकांची चौकशी सुरू झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. मंत्री संजय राठोड यांच्याकडून राजकारणात सुरू असलेल्या प्रकरणांबद्दल कवितेच्या माध्यमातून खंत व्यक्त. माझ्या मागे समाज उभा राहिल्यामुळे मी मजबूतीने काम करतोय, संजय राठोड यांची प्रतिक्रिया. माझ्यावर जे आरोप झाले ते दुसऱ्यावर झाले असते तर एखाद्याने आत्महत्या केली असती, मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य. बंजारा समाज पाठीशी एकजुटीने होता असंही वक्तव्य. आमदार सुहास कांदेंकडून त्यांचे भाऊ आणि पुतण्याला नोटीस. आमदाराचा भाऊ असल्याचं सांगून दादागिरी करत असल्याचा उल्लेख. टेंडर प्रक्रियेत माझ्या नावाचा गैरवापर करत असल्याचा सुहास कांदेंचा आरोप. नांदेड जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य. तुमच्या नेतृत्वात काम करायला तयार, पण आम्हालाही स्वातंत्र्य हवं. भास्करराव खतगावकरांची प्रताप पाटील चिखलीकरांवर नाराजी. सून मिनल खतगावकरांना जिल्हाध्यक्षपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा. अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर. आजपासून पुढील 6 दिवस बैठका घेणार, पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार. देवेंद्र फडणवीसांचं पुण्यावर लक्ष आहे. पुण्यात काय काय सुधारवता येईल हे मी फडणवीसांना सांगते, अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. मुंबईत काँग्रेसच्या वतीने संविधान जिंदाबाद जनसभेचं आयोजन. अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इम्रान प्रताप गडींकडून संबोधन. वर्षा गायकवाड, अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड यांची उपस्थिती. बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा यात्रेच्या 7व्या दिवशी 120 किलोमीटरचा टप्पा पूर्ण. पायी यात्रेचा आजचा शेवटचा मुक्काम यवतमाळच्या महागावातील गुंज गावात होणार, तर उद्या अंबोडमध्ये बच्चू कडू यांची जाहीर सभा. जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत. शिवसेना ठाकरे गटाचे 2 माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर. भारत आजही सारे जहां से अच्छा दिसतो. अंतराळातून परतण्यापूर्वी शुभांशु शुक्लाचा देशवासियांसाठी हा खास संदेश. शुभांशु शुक्ला 15 जुलैला पृथ्वीवर परतणार आहेत. जामनेर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या वाद प्रकरणी आता गोंडखेडमधील शेतकऱ्याकडून मंत्री गिरीश महाजन यांची भेट. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असं मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. धनंजय मुंडे यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही. कार्यकर्त्यांनी बॅनर जाहिराती लावण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावे. तर 15 जुलै रोजी धनंजय मुंडे भेटीसाठी उपलब्ध नसणार, मुंडेंच्या कार्यालयाकडून माहिती जारी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन. संजय देशमुख यांच्या निधनाने पत्रकारिता आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रातील शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हरपलं. त्यातील पालिकेच्या बसची रिक्षाला धडक. अपघातावेळी बस चालक मद्यधुंद अवस्थेत. अपघातात रिक्षामधील 2 मुली जखमी. बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अहिल्यानगरच्या अकोलेत 57 लाखांचा गुटखा जप्त. घारगे यांच्या पथकाची मोठी कारवाई. कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. साताऱ्याच्या कास धरणाच्या सांडव्यानजीक पर्यटकांकडून कार ऑफ रायडिंगचा थरार. पोलिसांनी याकडे लक्ष घालावं अशी स्थानिकांची मागणी. गोंदियातील तिरोडा शहरातील शिंगाडा तलावाचा तुटलेला कठडा दुरुस्त करा. एसडीओ पूजा गायकवाडांचे लघु पाटबंधारे विभागाला आदेश. नागरिकांच्या तक्रारीनंतर काढले आदेश. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने पिकांमध्ये तणांची वाढ. शेतकऱ्यांकडून शेतात तणनाशक औषधांची फवारणी. राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज. ठाणे, पुणे, रायगड, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वांगणीतील प्रकल्पात घरं तयार नसतानाही विकासकांवर अनुदानाची खैरात. माडाने वांगणीमधील विकासकाला सुमारे 40 कोटी जादा अनुदान दिल्याची बाब उघड. विनातिकीट प्रवास करणाऱ्या 2587 फुकट्या प्रवाशांवर पीएमपीएमएल प्रशासनाची कारवाई. या कारवाईत 21 लाखांचा दंड वसूल. दुष्काळ आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनात 40% घट. परिणामी खोबरेल तेलाच्या किमतीत 3 पटीने वाढ. घाऊक बाजारातील तेलाचे दर प्रति किलो 130 रुपयांवरून 400 रुपयांवर. इटलीचा यानिक सिनर बनला नवा विम्बल्डन चॅम्पियन. स्पेनच्या कार्लोस अल्कराजचा पराभव करत पटकावलं जेतेपद. यानिक सिनरचं हे पहिलंच विम्बल्डन जेतेपद आहे.